हॅलो मॅम, येतोय आवाज? येस. येस मॅम. थँक्यू मला बोलायची संधी दिल्याबद्दल. मी न्याय निलेश शिरोडकर जोगेश्वरीतून आहे आणि गोल्ड डायरेक्टर या पदावर कार्यरत आहे. आज मला 2400 प्लस एवढा पेआउट आलेला आहे आणि दर आठवड्याला मला पेआउट कंटिन्यू येतच आहे. तर माझी टीम भरपूर छान काम करत आहे आणि मला वाटलं नव्हतं की मी याच्यात काम करेन. जस्ट युजर म्हणून मी जॉईन झालेली माझ्या मुलींसाठी. पण मॅडमचा श्रद्धा मॅडमने मला या कॉन्सेप्टमध्ये आणलं आणि त्यांचा पेआउट मी कंटिन्यू दर मंगळवारी बघत राहायची. आणि मग एकदा मी त्यांच्याकडे गेली आणि विचारलं की कसले पेमेंट तुम्ही दर मंगळवारी टाकता. आणि मग मी त्यांना विचारलं आणि मग एकदा जॉईन केलं त्यांना की दुपारची त्यांच्याकडे जाऊन बसायची शिकायला वगैरे. आणि त्यांनी मला समजावून सगळं सांगितलं छानपैकी. मग मला वाटलं की नाही, काहीतरी आपल्याला इन्कम ह्याच्यातून घेता येतोय तर आपण घेऊया आणि कसं लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो याच्यातून. आणि हेल्थ वेल्थ पैसा आणि ब्लेसिंग सगळ्यांचं मिळतंय हे मला खूप आवडलं. आणि आपल्या प्रोडक्टमुळे सगळ्यांना छानपैकी हे पण मिळते, फरक पण पडतोय. त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं आणि सो मी कंटिन्यू करणार आहे हे काम. थँक्यू सो मच सगळे लीडर्स माझे, मानसी मॅम, ज्योत्स्ना मॅम, मृणाली मॅम, श्रद्धा मॅम आणि माझी सगळी टीम जी छानपैकी काम करते आणि मला सपोर्ट करते. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच नेहा मॅम. बघा, स्टेटस ठेवण्याचा किती फायदा असतो. बरीच जण स्टेटस ठेवत नाहीत, पेआउट ठेवत नाहीत किंवा आता बघा लीडर्सचे चांगले चांगले पेआउट येत आहेत, व्हिडिओ येत आहेत. तुम्ही दर मंगळवारी हे ठेवणं गरजेचं आहे. जसं नेहा मॅम म्हणाले ना की दर मंगळवारी त्या बघत राहिल्या. 3-4 मंगळवार त्यांनी बघितल्या, 5व्या मंगळवारी त्या त्यांच्या घरी पोहोचल्या. सो जर तुम्ही सुद्धा ही गोष्ट फॉलो केली तर तुम्हाला बघणारी लोक 2-4 आठवडे बघतील, 5व्या आठवड्यात तुम्हाला नक्की विचारणार आहेत की हा इन्कम कसा येतो आणि हा इन्कम मी कसा घेऊ शकते. ठीक आहे. सो जे पण व्हिडिओ बनवून येत आहेत लीडर्स कडून ते सगळे ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला त्यातून फायदा मिळेल. येस, माधुरी भालेकर मॅम, तुम्ही बोला. खूप छान नमस्कार, मी माधुरी प्रशांत भालेकर, विनर टीम मधून आहे आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे. आज खरंच खूप छान वाटते की प्रत्येक मंगळवारी पेआउट हा येतोच, पण आज सुद्धा मला 12,900 प्लस इन्कम आलेला आहे. मला, माझ्या हस्बंडला, तुम्ही सांगा. मला सुद्धा 12,000 प्लस इन्कम आहे आणि खूप छान वाटते की जो पगार मी पूर्ण महिनाभर शिफ्ट ड्युटी करून पगार मिळवत होतो तो आता आठवड्याला मिळतोय. खूप छान वाटते. खूप म्हणजे व्ही आर मोरचा पार्ट असेलचा प्राऊड फील होते. खूप छान आहे. थँक्यू. थँक्यू व्ही आर मोर. आणि अजून एक सांगेन की खरंच एक मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या पोझिशनला असल्यासारखं एक फील होतं की खूप छान पेआउट येतो. आणि माझ्या टीम मधून सुद्धा जवळजवळ 12-13 जणांना पेआउट आलेला आहे. खूप प्राऊड वाटतोय की मी पण या व्ही आर मोडचा पार्ट आहे. खरंच थँक्यू, बोलण्याची संधी दिली. थँक्यू. थँक्यू सो मच माधुरी भालेकर मॅम आणि प्रशांत भालेकर मॅम, आमचे डॅशिंग डायमंड जोडगोळी आहे. आणि बघा, जेव्हा बघा, एकट्याने काम केलं असतं माधुरी भालेकर मॅडमनी तर किती मिळाले असते? 12,000. दोघं काम करतायत, किती झाले? डबल, 24,000. म्हणजे 25,000 आठवड्याचे. सो लवकरच ते लाख क्रॉस करणार आहेत आणि खूप जबरदस्त सुंदर काम करतात. आणि जसं मॅडम म्हणाल्या की बघा, ही कॉन्सेप्टच अशी आहे की जेव्हा तुमची टीम कमवते ना तेव्हा तुम्ही कमवता. आणि एकदा विकास सरांनीच मीटिंग मध्ये मला सांगितलं होतं की मॅम, जेव्हा तुम्हाला 2 लाख 3 लाख रुपये इन्कम येतो तेव्हा तुमच्या टीम मध्ये कितीतरी घरामध्ये तो पैसा गेलेला असतो. म्हणजे जेव्हा 1400-1500 लोकांपर्यंत तो पैसा पोहोचतो तेव्हा तुम्हाला 2-2.5 लाख रुपये इन्कम येतो. सो एक ती सुद्धा संधी व्ही आर मोर आपल्याला देते की आपल्या माध्यमातून अनेक घरामध्ये हा पैसा जात असतो. सो खूप छान माधुरी भालेकर मॅम. ये नेक्स्ट मी अनम्यूट करते टीना मॅम ना. येस, हॅलो मॅम. आहे मॅडम. मी टीना वर्तक, विरार मधून आहे. मी आत्ताच 2 महिने झाले जॉईन केलंय. ऍक्च्युली असं हे करेल असं वाटलं नव्हतं. माझी मैत्रीण ध्वनिका मॅम ही पाठी लागलेली, पण मला असं वाटलं नव्हतं की मी हे करू शकेल. पण तिचा पे आउट वगैरे बघून असं वाटलं, इच्छा झाली करायची. मी एजंट, LIC एजंट पण आहे. ते सांभाळून हे पण चालू केलं. आजचा पे आउट बघून तर एकदम भारी वाटलं. 5,670 पे आउट आला. एकूण माझा आत्ता 2 महिन्यात 16,000
16,000 पर्यंत आलेला आहे. 2 महिन्यात खूप छान वाटलं आणि मेन पे आउट आल्यावर मानसी मॅडमचा फोन आला ते बघून तर आणखीनच एकदम डा खूप एकदम हे झालं. भारी वाटलं. थँक्यू टीना मॅम. तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट. हां. येस येस, थँक्यू. थँक बघा यू. मॅडमना फक्त 2 महिने झाले. आपण बऱ्याच वेळेला 6 महिने 1 वर्षभर काम करत असतो आणि आपण असं म्हणतो की इन्कम येत नाही. आज बघा 3,150 भरले, 3,150 चे प्रोडक्ट संपवले, प्लस वरून 16,000 कमवले. एवढा फास्ट इन्कम कुठे मिळू शकतो का? कुठल्याही नाही. मार्केटमध्ये पैसे लावा तरी सुद्धा नाही होत डबल. बरोबर की नाही? हो, कुठेही हो मॅडम. गुंतवणूक करा, एवढे डबल पैसे, डबल नाही, चारपट पैसे त्यांनी 2 मिस्टर महिन्यामध्ये पण खुश कमवले. झाले. मिस्टर खुश झाले. येस. सो थँक्यू टीना मॅम. खूप मस्त काम करा आणि हो, हो. कमी वेळात तुम्ही मस्त इन्कम घेतलेलं आहे. सो बघा पुन्हा एक अजून उदाहरण तुम्हा लोकांना सांगण्याचं कारण हे 515 लोक कनेक्ट झाले. स्टेटस रखना जरुरी है. दोन्हीही फीडबॅक आले. काय सांगितलं? दुसऱ्याचं स्टेटस बघितलं, मी जॉईन झाले. आणि हो. तुम्ही लोकांना बऱ्याच जणांना म्हणजे मी सगळ्यांनाच सांगते, माझ्या टीमचे पण मेंबर जॉईन आहे. स्टेटस ठेवा, स्टेटस ठेवा. सो स्टेटस ठेवण्याचा फायदा काय असतो हा तुम्ही आत्ताच्या आत्ता फीडबॅक मध्ये ऐकलेला आहे. येस, अक्षदा पाटील मॅम, मी तुम्हाला अनम्यूट करतेय, बोला. हॅलो, नमस्कार मॅम. नमस्कार. वी आर मोर फॅमिलीमध्ये आल्यानंतर पहिला तर विश्वास नव्हता, कारण अशा भरपूर कंपन्या आल्या गेल्या, सगळ्यांचा ऐकतच होतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिस्टरांचा नकार, की अशा काही गोष्टी नाही करायच्यात आपल्याला, पैसे नाहीत घालवायचेत. आणि आता इथं असं झालं की वी आर मोर मध्ये आल्यानंतर जी सुरुवात 535 पासून केली होती, हळूहळू शिकत ही सिस्टम काय आहे समजून घेतली आणि सिस्टम प्रमाणे काम कसं करायचं हे प्रत्येक लीडर्स कडून शिकत गेले. प्रत्येक लीडरचं मोटिवेशन प्रत्येक वेळी मिळत गेलं. आणि आणि प्रत्येक वेळी ते मोटिवेशन ते मिळत गेलं. पण मोटिवेशन जसं लीडर्स लोक म्हणतात की मोटिवेशन फक्त ऐकून मिळत नाही आपल्याला, तर आपलं दरवेळी आपण अकाउंट चेक केलं पाहिजे की अकाउंटला आपल्या किती पैसे शिल्लक आहेत. आणि त्याच्यावरती ते मोटिवेशन आपण पुढे घेतलं पाहिजे की आता माझ्या अकाउंटमध्ये कसे ते पैशांमध्ये वाढ होत जाईल. आणि तेच मोटिवेशन मी कायम ठेवलं मॅम. आणि दरवेळी मी माझ्या टीमला सुद्धा हीच गोष्ट सांगते की आपलं दरवेळी स्वतःचं अकाउंट स्वतःला मोटिवेट करत असतं सगळ्यात महत्वाचं. आणि हीच गोष्ट फॉलो करत माझी सुद्धा टीम आज छान डेव्हलप झालेली आहे प्रत्येक कोपऱ्यामध्ये. आणि ते सुद्धा लोक छान सिस्टम फॉलो करतायत. आपले जे एलडीपी वगैरे आहेत ते सुद्धा फॉलो करतायत. आणि सगळ्यात महत्वाचं 7 आयडीचं स्ट्रक्चर, 7 आयडीचं स्ट्रक्चर घेऊनच फक्त इतकी जर धमाल होते व्ही आर मोर मध्ये, तर नेक्स्ट 7 आयडींवरती काम केल्यानंतर किती मोठी धमाल होणार आहे ह्याची आपण कल्पनाच नाही करू शकत आहे. तर आजचा माझा वीकली पे आउट जो मी 535 पासून चालू केला होता, तो आजचा माझा वीकली पे आउट आहे 39,000 रुपये. 39,895 रुपयाचा पे आउट आलेला आहे. आणि मला सुद्धा कल्पना नव्हती. सकाळी ज्यावेळी मिस्टरांना मेसेज गेला माझ्या ईमेल कनेक्ट असल्यामुळे त्यांना सुद्धा, तर त्यामुळे मला समजलं की मला इतका पे आउट आलाय. म्हणजे अक्षरशः मला सकाळी माझाच हातपाय कापत होते की इतकं मी पे आउट घेऊ शकते. कारण खूप वेळा स्वतःचं शिक्षण कमी झाल्यामुळं दुनिया खूप वेळा आपल्याला बोलते की तू काय नाही करू शकत किंवा तुझ्याकडून हे होणार नाही, तुला इंग्लिश येत नाही किंवा काय नाही. तर ही गोष्ट फक्त आणि फक्त व्ही आर मोर मुळे शक्य झालेली आहे की आज आम्हाला ती ताकद दिलेली आहे. स्वप्न फक्त बघायचीच नाही, तर ती सत्यात पण कशी उतरवायची हे सुद्धा आपल्याला प्रत्येक लीडर्स कडून शिकायला मिळतं. आणि थँक्यू सो मच मॅम, मला बोलण्याची संधी दिलीत आणि हा प्लॅटफॉर्म आपल्यासाठी उपलब्ध करून दिला. त्याआधी आपण म्हणू शकतो की सपोर्ट सिस्टमचं थँक्यू माननीय विकास सर आणि प्रिया मॅमचं, की ते वेळोवेळी प्रत्येकाला असं नाही की फक्त वरच्याच सिनियर लिडर्सना सपोर्ट करतात किंवा त्यांच्याकडे लक्ष देतात, तर प्रत्येकापर्यंत त्यांचं लक्ष असतं. आणि कोणाची कुठं हालचाल चालू आहे सगळं त्यांना माहिती असतं आणि कुणाला कुठं सपोर्ट करायचंय. आणि थँक्यू सो मच सगळेच सिनियर लिडर्स, की तुमच्याकडे बघून आम्हाला हे मोटिवेशन मिळतं. थँक्यू सो मच मॅम, मला बोलण्याची संधी दिली. थँक्यू सो मच अक्षदा मॅम. बघा प्रत्येक फीडबॅक तुम्ही सगळ्यांनी नीट ऐका. जसं मॅमनी त्यांच्या फीडबॅकमध्ये सांगितलं की मोठं शिक्षण नाहीये, मला इंग्लिश बोलता येत नाही. सो यातून तुम्हाला काय मेसेज मिळतोय हा घेण्याचा प्रयत्न करा प्रत्येकाने. इथे आता 515 आहेत, त्यात मग 528 झालेले आहेत. हळूहळू लोक येत आहेत. सो त्याच्यामध्ये खूप जणी अशा असतील की त्यांना असं वाटत असेल मी शिकलेली नाहीये, मला इंग्लिश येत नाहीये किंवा मला बोलायला जमत नाहीये, तर मी इथून इन्कम घेऊ शकेन की नाही. तर अक्षदा मॅम तुमच्या समोर एक उदाहरण आहे. 39,000
काही जोक नाही आहे आठवड्याला हे इन्कम घेणं. सो तुम्ही जर ताकद लावली आणि तुम्ही मनापासून आणि निस्वार्थपणे काम केलं तर तुम्हाला म्हणजे म्हणतो ना देव सुद्धा. बघा मी बऱ्याच वेळेला असं म्हणते की लोकांना असं वाटतं की मला माझ्याच वाट्याला हे का आलं, मलाच हे त्रास का, मलाच हा संघर्ष का. तर देव तुम्हाला जर लाखो करोडो रुपये देणार आहे तर तू म्हणजे थोडासा हार्श वाटेल ऐकायला, पण देव लायकी पण बघत असतो का ह्यांना हे पैसे दिले पाहिजेत का, आणि हा 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 सहन करू शकतो का, हा मी दिलेला आघात आणि संघर्ष सहन करू शकतो का. आणि हे सगळ्या परीक्षेतून गेल्यानंतर देव तुम्हाला तो पैसा देतो की येस तू हे घेण्यासाठी कॅपेबल आहे. त्यामुळे जर तुमच्यावर संकट येत आहे, तुम्हाला त्रास होतोय, तुम्हाला घरातून बोललं जात आहे, तुम्हाला बरेच वेळेला अडचणी येत आहेत, तर तुम्ही समजून जा की तुम्ही सक्सेसकडे जाणार आहात. ज्याला जितके जास्त प्रॉब्लेम येत आहेत त्याला भविष्यात 6 महिन्याने 1 वर्षाने खूप मोठं सक्सेस आहे. आणि जसं अक्षता मॅम म्हणाल्या, आज 7 आयडी नुसते घ्यायला सुरुवात केली आहे. या आयडीवर जेव्हा लोक काम करतील ना तेव्हा धुमाकूळ होणार आहे VR मोर मध्ये. सो हा धुमाकूळ घालण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सुद्धा रेडी व्हायचंय. आम्ही तर रेडी आहोत. सो तुम्ही सगळ्यांनी कंबर कसायची आहे. थँक्यू अक्षता मॅम वन्स अगेन. नेक्स्ट मी अनम्यूट करते शोभा काळे मॅम. बघा तुमचं आता होतंय का. मॅमने अगदी सगळ्यात पहिलंच केलं होतं, पहिलाच नंबर लागला होता पण अनम्यूट होत नाहीये. ओके सो मी कविता धुरी मॅम ना अनम्यूट करते. कविता धुरी मॅम होतंय का तुमचं. माहित नाही. ठीक आहे ध्वनिका तरे मॅम तुम्ही बोला. हॅलो मॅडम. हॅलो. मी विरार मधून बोलते आहे, एकता मॅडमच्या टीम मध्ये आहे आणि मी मे मध्ये जॉईन झाली होती. पण काम मला आधी स्टार्टिंगला मला रिस्पॉन्स येत नव्हता. मी सतत स्टेटस वगैरे ठेवायची पण मला रिस्पॉन्स येत नव्हता. पण आली आता 2 महिन्यापासून मला रिस्पॉन्स यायला लागला आणि माझे त्या स्टेटस बघूनच जॉईनिंग झालेत आणि मी 20+ इन्कम घेतले, 20,000च्या अबव मी इन्कम घेतले फक्त 2 महिन्यामध्ये. खूप आणि छान. आता ब्रॉन्झ डायरेक्टर पण होणार लवकर आणि मला सिल्वर डायरेक्टर या डिसेंबर पर्यंत व्हायचं आहे. होणार होणार. आणि म्हणजे इतर मी बिझनेस मध्ये बघत होती की दुसऱ्यांनाच मिळते इन्कम, पण मला कधीच कुठे मिळालं नाही. पण मला फर्स्ट टाइम या बिझनेस मधून इन्कम मिळालं तर मला खूप आनंद होत आहे हा बिझनेस करायला. येस मॅम लवकरच तुम्ही सिल्वर डायरेक्टर व्हा, गोल्ड व्हा आणि VR मोरचे वेगवेगळे अचिव्हमेंट्स घ्या. खूप छान मस्त फीडबॅक होता तुमचा. थँक्यू. थँक्यू मॅडम. बघा बऱ्याच जणांना नेटवर्क मार्केटिंगवर विश्वास वाटत नाही किंवा इतर कंपन्यांमधून तो पैसा येत नाही. म्हणजे मी कालचंच उदाहरण देईन की मी एका फोरबेसिकला गेलं तर बँक स्टेटमेंट रिअल मध्ये इन्कम आलंय का, रिअल मध्ये मॅडम तुम्ही 5 लाख रुपये घेतलेत का. म्हणजे 5 लाखावाली माणूस समोर उभा असून सुद्धा कधी कधी असं वाटतं की खरं बोलतायत का. सो मी लिटरली माझं बँक ऍप उघडून दाखवलेलं आहे की बघा हे अमाऊंट जमा झालेले आहेत. म्हणजे का तर मार्केटमध्ये अशा बऱ्याच कंपन्या आहेत ज्या फसवतात किंवा खोटं खोटं सांगतात, पण VR मोर मधून खरं खरं इन्कम मिळत आहेत आणि तुमच्या हक्काचे 133 रुपये जरी असले ना तरी ते तुम्हाला मंगळवारी सकाळी अकाउंटमध्ये येत आहेत. सो इतके लॉयल आपल्या कंपनीचे CMD MD मॅडम आपल्याला मिळालेत. सो त्यांना खरंच मनापासून थँक्यू. आणि नेक्स्ट मी अनम्यूट करते प्रियांका माहूर मॅम ना. हॅलो हॅलो मॅम, कॅमेरा ऑन करा. येस थँक्यू. मॅम, मी प्रियांका माहुरे यवतमाळवरनं बोलत आहे. रुदाली मॅम यांच्या टीम मधनं आहे. आणि मला आजचं पेआउट म्हणजे 18+ म्हणजे 1,800 समथिंग आलेला आहे. आणि मला प्रत्येक वीकली असं थोडं ना थोडं पेमेंट येतच राहतं. आणि आज मेन म्हणजे माझं पेआउट तर आलंच, पण माझे जे डाऊनलाईन्स आहेत त्यांना पण पेमेंट चांगलं येतं. आणि आज जे मी नुकतंच 2 ते 3 महिने जॉईन केलेले एक मॅम आहे, प्रिया वैद्य मॅम म्हणून, त्यांचा सकाळी मेसेज आला, त्यांना पहिलं पेमेंट आलं आज. त्या खूप खुश होत्या. त्यांना समजावून सांगितलं आपलं म्हणजे सिस्टीम कशी असते, काय असतं ते. तर त्यांना खूप म्हणजे त्यांना पेमेंट आलं म्हणून मी पण खूप खुश झाले की त्यांना लगेच जास्त दिवस न लागता पेमेंट आलं.
तर सगळ्यांना थँक्यू म्हणते VR टीमला. आणि मेन म्हणजे सगळ्या आपल्या ज्या लीडर्स मॅम आहेत त्यांचे इन्कम पाहून आम्हाला खूप जोश येतो, म्हणजे आम्ही पण काम करायला खूप उत्सुक असतो आणि आम्ही पण हळूहळू त्याच डायरेक्शननी जातोय आहे आणि तसंच पे आउट घ्यायचं आहे. आणि आता मी ब्रॉन्झ व्हायला मला खूप वेळ लागला, पण मी 1 ते 1.5 महिन्यात सिल्वर डायरेक्टर झाले मॅम. अरे वा, मस्त, व्हेरी गुड. खूप छान, खूप छान. आणि बघा, लीडर तोच असतो ज्याला स्वतःच्या टीम मध्ये जेव्हा पे आउट येतात आणि आनंद होतो ना, तेव्हा तो खरा लीडर असतो. आणि आपल्या कॉन्सेप्ट मध्ये हेच आहे की तुम्ही टीमला कमवून द्या, तुम्हाला इन्कम मिळणार आहे. सो मस्त प्रियांका मॅम, की तुम्हाला तुमच्या मेंबरला पेमेंट आल्यानंतर जो आनंद झालाय, तर असाच आनंद तुम्ही तुमच्या टीमच्या इन्कम मध्ये ठेवला तर हॅलो. ऑटोमॅटिक तुमच्या टीमच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा इन्कम मिळणार आहे. हॅलो, बोलो. माझा मुलगा आहे मॅम. कळलं, कळलं. आणि त्याने पण शिंदे सरांची मीटिंग अटेंड केली आता नागपूरला झालेली. आणि तो रोज म्हणत राहतो, वी आर मोर, वी आर मोर. नाही नाही, आपली सगळी मुलांना सुद्धा VR मोर आवडतं. आणि आपला हा फॅमिली बिझनेस आहे. आपल्या मीटिंग इतक्या सुंदर असतात की आपले संपूर्ण फॅमिली मेंबर्स ते ऐकत असतात. सो खूप छान. थँक्यू प्रियांका मॅम. थँक्यू. येस, प्राजक्ता जोशी मॅम बोला. हॅलो, आवाज येतोय मॅम माझा? येस, येतोय मॅम. हॅलो एव्हरीवन, नमस्ते. मी प्राजक्ता जोशी. मी कोहिनूर टीम मधून आहे. अपकमिंग प्लॅटिनम डायरेक्टर आहे, 2-3 दिवसात होणारच आहे. अरे आणि वा. आज माझा खूप छानसा फीडबॅक मला तुमच्या सगळ्यांसोबत पेआउटचा शेअर करायचा आहे. माझा सर्वात जास्तचा हायएस्ट पेआउट म्हणजे 15,050 इतका आज मला मिळालेला आहे. आणि स्वतःवरचा विश्वास परत दुपटीनं वाढलेला आहे की नाही, येस, मी पण खूप छान इन्कम घेऊ शकते. आणि खूपच इतका आनंद झाला की मला शब्दच नाही सुचत आहेत बोलायला. पण तुमच्या सगळ्यांचे आम्ही जे पेआउट्स बघतो त्याच्यातनं आम्हाला मोटिवेशन पण मिळतं. आणि नवीन जी विकास सर आणि प्रिया मॅमनी जी संधी आपल्याला उपलब्ध करून दिली आहे, तर ह्या संधीचं सोनं करायचं तर त्या दिवशी ठरवलं होतं आणि हळूहळू आयुष्यात ते व्हायला लागलंय. तसं तुमच्याही आयुष्यात नक्की होणार आहे. तर तुम्ही याच्यावर ट्रस्ट ठेवा. आणि मला शब्दच नाही सुचत आहेत, इतकं खूप छान वाटतंय. तर थँक्यू सो मच मला या सिस्टीममध्ये आणल्याबद्दल राजनंदिनी मॅम यांचे, माननीय विकास गोपाळ सर, माननीय प्रियाकड मॅडम आणि तुमच्यासारख्या सगळ्या ऑल लीडर्सचे थँक्यू सो मच. 2 मिनिटं मला बोलायची संधी दिली त्याच्याबद्दल. थँक्यू थँक्यू. प्राजक्ता मॅम. प्राजक्ता मॅमना मी एका LDP मध्ये भेटले होते आणि तेव्हा मला वाटतं फार बिझनेस प्लॅन खूप चांगला असा कळत नव्हता. म्हणजे मॅम हे काय आहे, ट्रायपॉड काय असतं, काय असतं. पण आता त्यांनी छान सगळं मला वाटतं समजून छान घेतल्यामुळे आज खूप मस्त इन्कम येत आहे. आणि तुम्हाला तर पुढच्या तुमच्या अचिव्हमेंटसाठी आतापासून प्लॅटिनम डायरेक्टरसाठी तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये कॉंग्रॅच्युलेशन्स. 2-3 आहेत म्हणजे होऊनच जाईल 1-2 दिवसामध्ये. आणि येस. मस्त काम करा. आणि जसं तुम्ही म्हणालात की आम्हाला दाखवण्यासाठी पाहत नव्हता, पण तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही आहोत की इथे. म्हणजे म्हणतो ना, जोपर्यंत कोणीतरी घेत नाही तोपर्यंत आपल्याला विश्वास नाही बसत की ही गोष्ट होऊ शकते. म्हणूनच मी सुरुवातीला बोलले आज की आता माणूस एवढा इन्कम घेऊ शकतो. हा पाथ निर्माण झालेला आहे, हा मार्ग निर्माण झालेला आहे. तुम्हाला आता त्या मार्गावरती सगळ्यांना चालायचं आणि ते छान इन्कम घ्यायचंय. थँक्यू सो मच प्राजक्ता मॅम. थँक्यू. कविता धुरी मॅम बघा, अनम्यूट होतंय का? हॅलो. हॅलो, येस मॅम बोला. हा, आवाज येतोय? हो, येतोय. हा. हो. नमस्कार. मी कविता प्रशांत धुरी टिटवाळावरून आहे. ब्रॉन्झ डायरेक्टर या पदावर काम करते आणि टीम विनर मधून आहे. हे सांगायला खूप छान वाटतं की टीम विनर मधून आहे, मानसी मॅडमच्या टीम मध्ये आहे. कारण त्यांना बघून तर कुठेतरी ते एक जोश येतो काम करायचा पण. आणि सांगायला खूप आनंद होतो की माझ्यासोबत माझ्या मिस्टरांना सुद्धा छान पे आउट आलाय. माझ्या टीम मध्ये सुद्धा पे आउट आलेत, पण त्यांना सुद्धा म्हणजे छान थोडं थोडं का असताना पण ते इन्कम घ्यायला सुरू केली. आणि मी पण ब्रॉन्झ वरून आता सिल्वर वरती प्रवास सुरू आहे. लवकरच तो पण कम्प्लीट होईल या 1.5 महिन्यात, 2 महिन्यात. आणि त्याच्यात एक सांगायचं की म्हणजे इतकं छान काम होते की पे आउट तर येतोच आहे.
आणि स्वतःवर एक कॉन्फिडन्स लेवल पण वाढतोय. आणि आता जिथं मी ठरवलं होतं की कारण मी अशाच जागी राहते की इथून बाहेर पडणं थोडं पॉसिबल नाही होत, तर की सॅटर्डे संडे इव्हन मिस्टर असतील तरच बाहेर पडता येईल, पण आता मला आठवड्यातून 2-2, 3-3 वेळा बाहेर जावं लागतं. आणि खूप छान वाटतं जेव्हा जेव्हा फोन येत नाही ना की आज सेशन आहे म्हणून, तर कॉलिंग वरती करते, पण जेवढं होईल बाहेर पडून पण काम करायचं. आणि ऍटलीस्ट माझा एक मंथली मंथली माझे कसं 10 ते 15 आयडी मंथली येतात. मला त्याच्यापेक्षाही जास्त करायचं आहे. आणि खरंच थँक्यू की हा प्लॅटफॉर्म विकास सरांनी आपल्या सगळ्या अशा महिलांना उपलब्ध करून दिला. विकास सरांना थँक्यू, रिस्पेक्टेड आपल्या प्रियाकड मॅम, रिस्पेक्टेड विकास सर, आपल्या रिस्पेक्टेड मानसी मॅडम, माझ्या ज्या लीडर आहेत तनुजा भुरके मॅडम, आणि माझी डाऊनलाईन जेवढी टीम म्हणजे माझे बिझनेस पार्टनर की त्यांच्या सपोर्टनी मी आज इथपर्यंत पोहोचू शकले. आणि मला खूप पुढे जायचंय. जसं मानसी मॅडम बोलले ना की जसं एक जिद्द ठेवा की तुमची स्वप्न पूर्ण करायचे, या आशेने पुढे जायचंय. मी फक्त तेच एक ठेवलंय टार्गेट, ते अचीव्ह करायचंय आणि खूप मेहनत करायची. नक्कीच थँक्यू मला बोलायची संधी दिली मॅडम. खूप येस खूप थँक्यू. नक्कीच मॅम. आणि तुमची स्वप्न सगळी पूर्ण होत लवकर. आणि खूप मेहनत करता आणि नक्कीच तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. थँक्यू सो मच कविता मॅम. हो. येस ज्योत्स्ना मॅम तुम्हाला अनम्यूट करते. ज्योत्स्ना नार्वेकर मॅम. मृणाली मॅम तुम्हाला अनम्यूट करते तोपर्यंत. येस मॅम, थँक्यू व्हेरी मच मॅम. मार्केटिंगचा म सुद्धा माहित नव्हता, पण याच मार्केटिंगच्या क्षेत्रामध्ये आज मी हॅलो येतं आज मॅम. मी जवळजवळ हॅलो येतोय मॅम आवाज, आज बोला मी ना. आज मी जवळजवळ या 3 वर्षामध्ये 10 लाखापेक्षा जास्त इन्कम घेतलाय. खरंच कधी कधी असं वाटतं की स्वप्न आहे, पण खरंच हे स्वप्न आपल्या सत्यामध्ये म्हणजे साकारणारी एकच अशी एकमेव आपली वी आर मोर कंपनी आहे की जी आपल्या अगदी बघा छोट्या छोट्या सुद्धा प्रत्येकाची स्वप्न पूर्ण होत आहेत. आणि याच्या माध्यमातून आपण इतकं छान इन्कम घेऊ शकतोय. खूप भारी वाटतंय. आणि हे मला पूर्ण करण्यासाठी आज मला ज्यांची इथे नेहमी म्हणजे अगदी डे 1 पासून मला साथ मिळालेली आहे, त्या माझ्या ग्रेट लीडर मानसी पत्याने मॅम, आणि मला या प्लॅटफॉर्मवर आणणाऱ्या माझ्या लीडर ज्या आहेत त्यामध्ये दिनेश दनकर मॅम, कारण त्यांनी मला इथे आणलं नसतं नक्कीच मी असते इथे. त्यांचं आपली स्वप्न पूर्ण होत आहेत. आणि बघा आज कधी असा विचार सुद्धा केला नव्हता. आज मानसी मॅम बरोबर मी सगळीकडे जात होते. आम्ही सुरुवातीला एसटीने जायचो, इतका त्रास व्हायचा, तरी सुद्धा कधी असा आम्ही कंटाळा केला नाही कामाच्या बाबतीत. किंवा एकदा जाऊन आल्यानंतर नेक्स्ट टाइम पुन्हा आम्ही 2 महिन्यांनी तिथेच तोच त्रास सहन करून जायला आम्ही तयार असायचो. पण आज तेच मी आज मानसी मॅम बरोबर त्यांच्या एवढ्या मोठ्या गाडीमध्ये बसून फिरते आणि पाठीमागे एकटी बसून फिरते. याचं खरंच मला खूप भारी वाटतंय. आणि खरंच थँक्यू व्हेरी मच. त्या मला नेहमी कुठेही असलं तरी सुद्धा त्या मला बोलतात की चला मॅम आपण गाडीतूनच जायचं, एसटीने नाही जायचं. आम्ही आता एसटीने जाणार होतो, पण त्यांनी गाडीने नेलं मला. त्यासाठी खरोखर थँक्यू व्हेरी मच. आणि हा प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करून देणारे आपले माननीय विकास सर, प्रिया मॅम, खरंच त्यांनी इतका सुंदर प्लॅटफॉर्म आपल्यासाठी केलेला आहे की काहीतरी या वयामध्ये मी 58 वर्षी काहीतरी करून दाखवण्याची मला संधी दिलेली आहे. याच्यासाठी मला खूप भारी वाटतंय. आणि मलाच इन्कम आलेला नाही तर या आनंदापेक्षा मला जास्त आनंद माझ्या टीमनी खूप छान इन्कम घेतला याचा मला आलाय. आणि खरंच काल मॅम बोलल्या की जिथे गेलेलो तिथे त्यांना खरोखर ते त्यांना अकाउंट बघायला म्हणजे मागितलं. त्या माझ्याच लीडर म्हणजे माझ्याच अंडर आहेत त्या, आणि त्या दोघी तिघींना जे इन्कम कमवायचं आहे ना ते माझ्या डोक्यात कालपासून आहे. आणि मी आता हाच ध्यास घेतलेला आहे की त्या तिघींना खरोखर इन्कम कमवून देणं हे माझं एक स्वप्न आहे. आणि ते लवकरात लवकर मी त्यासाठी थँक्यू व्हेरी मच मॅम मला बोलण्याची संधी दिली. थँक्यू मॅम. येस थँक्यू मॅम मृणाली मॅम. आणि मृणाली मॅम खरंच डे 1 पासून म्हणजे थोड्याशा नंतर जॉईन झाल्या, पण जेव्हापासून आमची टीम सुरू झाली कोल्हापूर तेव्हापासून आम्ही दोघी कायम एकत्र, म्हणजे जो स्ट्रगल
कधी कधी खायला वेळेवर नाही व्हायचं, पाणी नाही, जवळपास काही मिळत नाहीये. आणि जसं त्या म्हणाले की आम्ही एकदा तर ह्याला उभे होतो साताऱ्याला बराच वेळ. ते सर पण नेहमी तो किस्सा सांगतात. पण मला असं वाटतं की त्या माझ्या स्ट्रगल पिरियड मध्ये ही माऊली माझ्यासोबत कायम राहिली. सो आता जेव्हा म्हटलं ना, माझे जेव्हा चांगले दिवस आहे, तेव्हा सुद्धा मी सरांसमोर त्या दिवशी विकास सरांसमोर सांगितलं, यांना मी असं गाडीशिवाय कुठे जाऊ देत नाही. त्या माझ्या सोबतच असतात आणि माझ्या गाडीत पहिली सीट ही मृणालिनी मॅमची बुक असते आणि नंतरच बाकी सगळ्यांना जागा. उरली तर बाकी सगळ्यांना जागा. सगळ्यांनाच येते, सगळेच असतात. पण पण माझ्या पण माझ्या स्ट्रगल पिरियड मध्ये माझ्यासोबत जे होते आणि जे सगळेच लीडर्स म्हणजे मृणाली मॅम तर असतातच, बाकी सुद्धा सगळे लीडर्स की माझ्यासोबत असताना कोणी असं इकडे तिकडे ऍडजस्ट करत जायचं नाहीये, आरामात गाडीतून जायचं. सो थँक्यू मृणाली मॅम, ऑलवेज तुम्ही माझ्या सपोर्ट मध्ये राहिलात त्यासाठी मॅम येस. येस. नेक्स्ट ज्योत्स्ना मॅम, अनम्यूट केलंय तुम्हाला. येस येस, थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. आता थोडा मला उशीर झाला इकडे जॉईन व्हायला, पण मला सांगायला खूप आनंद होईल की आजच्या या मंगळवारच्या वीकली पेआउटच्या दिवशी माझा पेआउट 14,000 प्लस इतका आलेला आहे. आणि हे सगळं श्रेय खरं सांगायचं तर आपली सगळ्यांची मेहनत, म्हणजे एकट्याचं हे श्रेय नाही आहे, तर आपण सगळ्यांनी मिळून जी केलेली एक टीम आहे उभी केलेली, या टीमचं आहे. आपले लीडर्स आहेत जे की ग्रेट लीडर्स, मानसी मॅम, मृणाली मॅम, हे माझे लीडर्स आहेत. तर ह्या लोकांनी मला खूप छान अशी साथ दिलेली आहे. आता तुम्ही बघताय कोल्हापूर दौरा झाला, फक्त कोल्हापूर नाही तर कर्नाटक दौरा झाला, कर्नाटकच्या बाजूला सातारा, असे बरेच ठिकाणी दौरे झाले. पण प्रत्येक ठिकाणी आमच्या लीडर्स आमच्या बरोबर असतात आणि खरोखर काहीही लागलं आणि कुठेही काय अडलं तर लगेच आपल्या लीडर्स आपल्या बरोबर असतात आणि त्याच्यावर सोल्युशन देतात. आणि त्यामुळेच आज इतकं पुढे जाण्याची संधी आणि पुढे जाण्याचा आपल्याला मौका मिळालेला आहे. तर बघा, प्रत्येकाला हीच संधी आहे. प्रत्येकाचे जे लीडर्स असतील ते काहीतरी सांगतायत तुम्हाला आणि चांगल्यासाठी असतात. कधी कधी काही गोष्टी थोड्याशा तुम्हाला समजवण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला वाईट वाटेल, पण नाही, ते ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी काय असतात, पुढे तुम्ही वर जाण्यासाठी किंवा तुमचा ग्रोथ होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी खूप उपयोगी पडतात. तर आता ह्यासाठी मला थँक्यू म्हणा वाटतंय आपल्या कंपनीचे सीएमडी माननीय विकास सर, एमडी प्रिया मॅम आणि शिंदे सर, जे वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन करतात कशा पद्धतीनं आपली पेआउट किंवा कशा पद्धतीनं आपला बिझनेस आपल्याला ग्रोथ करायचंय. तर यांचा सुद्धा आपल्याला मोलाची सहकार्य होत आहे. आणि आपली अर्थातच जी टीम आहे ती, तर प्रत्येकानं ह्या टीम वाढवायचा प्रयत्न करा. तुम्हाला वीकली पेआउट काय, तुम्हाला रिपर्चेस पेआउट पण यायला वेळ नाही लागणार आहे. त्यामुळे सगळ्यात मोठी गोष्ट प्रत्येक वेळी मानसी मॅम तुम्हाला सगळ्यांनाच सांगतात, तुम्ही आपली एक टीम मोठी उभी करा, नक्कीच तुम्हाला ह्यामध्ये यश मिळणार आहे. तर थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू मानसी मॅम, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच ज्योत्स्ना मॅम. जबरदस्त अशा डॅशिंग लीडर आहेत आमच्या कोल्हापूरच्या, कधी थांबत नाहीत. जेव्हापासून चालू झालं तेव्हापासून कंटिन्यू त्यांचं काम चालू आहे. आणि येस, आम्ही सपोर्ट देतो, पण प्रत्येक वेळेला जसं मगाशी अक्षता पाटील मॅमनी सांगितलं की मोटिवेशन तर मिळतच असतं, ते सगळ्यांनाच मिळत असतं, पण त्यातून कोण घेतं आणि कोण त्या पद्धतीने त्या मार्गावर चालतं हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं. कारण जसं शाळेमध्ये 70-80 मुलं असतात, तर टीचर सगळ्यांना सेमच शिकवते, पण त्यातली काही काही 5-10 मुलंच असतात जी पहिल्या 10 मध्ये असतात. सो त्यातून कोणी किती घेतलं आणि किती फॉलो केलं हे खूप इम्पॉर्टंट असतं. आणि ते ज्योत्स्ना मॅम, मृणाली मॅम किंवा काही लीडर्सनी खूप छान फॉलो केलेलं आहे आणि त्यामुळे आज ते पण इतकं सुंदर इन्कम घेत आहेत की माझ्या टीम मधून 1.5 लाखापेक्षा जास्त इन्कम ज्योत्स्ना मॅमनी घेतलेलं आहे आणि मला खरंच खूप प्राऊड आहे. खूप छान. थँक्यू सो मच ज्योत्स्ना मॅम. येस, नेक्स्ट मी अनम्यूट करते जयश्री साठे मॅम ना, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर. खूप छान ना, मस्त नवीन पोस्ट. थँक्यू मॅम, मानसी मॅम, मला बोलण्याची संधी दिली. नमस्कार, मी जयश्री साठे, मी कोहिनी रोड टीम मधून आहे आणि मला या टीम मध्ये आणणारे माझ्या ग्रेट लीडर राजश्री नावडकर मॅडम आणि मोटिवेट करणारे आमच्या ग्रेट राजनंदिनी मॅडम, विमल मॅडम, सिद्धी मॅडम,
एवढे छान आहे आम्हाला, म्हणजे एवढे गायडन्स करतात. बघा म्हणजे हाऊस वुमन, तिला कोणीही म्हणजे ओळखलं जात नव्हतं. तिचं घर, किचन ह्याच्यातच ते गुरफटून राहायचे. ती जी इच्छा असते, मन असतं, हे तिला सुद्धा माहित नव्हतं. आणि स्वप्न तर लांबच राहिले, पण व्ही आर मोरनी स्वप्न दाखवले आणि साकार पण केले. तर माझा हायेस्ट पेवट आहे आजचा 8,970 रुपये, आणि हा माझा दर आठवड्याला वाढतच आहे. हे सगळं श्रेय आहे माझ्या टीमला. मी टीमला सगळं म्हणजे टीम शिवाय हे काहीच कोणीच काही करू शकत नाही. टीमला सपोर्ट करणं म्हणजे जसं बघा, आता माझं पेआउट कधी वाढतंय, आता DS2 केला मी पुण्यामध्ये, तर तिथून पुढे खरंच 2 आठवडे झालं माझं पेआउट वाढतोय का, की जसं आपल्याला DS1 DS2 मध्ये जे शिकवतात, जे आपण घेतोय, नुसतं शिकणं नाही पण ते घेतलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे. त्याच्यातूनच आपण टीमला सपोर्ट करणार आहोत. जे न्यू मेंबर आहेत ना, त्यांना जर पहिल्यापासून आपण सगळी सिस्टीम जर फॉलो केली, तर खरंच नक्कीच त्यांना ते गायडन्स केली तर ते नक्कीच, आणि 8 दिवसाच्या त्यांना पेआउट जर काढून दिला ना, तर आपण काय त्या 8 लाख नाही तर मी ह्याच्यावरती मी अजून एक शून्य कधीही लावण, असं मला वाटतं. आणि जे स्वप्न बघितले नव्हते ते मी आता म्हणजे स्वप्न केले, टार्गेट पण दिले. आज दुपारी राजनंद मॅडमने मिटिंग घेतली. मॅडम तुम्ही गेल्या वर्षी हो तुमचं घराचं स्वप्न दिलं, म्हटलं 2026 दिलं होतं, आणि ते मी खरंच VR मोर मधून मी माझा रो हाऊस नक्कीच घेणार आहे. कारण की आता माझे हॅपी आउट वाढतोय, त्याच्यावर मला चांगलाच कॉन्फिडन्स आहे. जे बघा स्वप्न बघायचे आहेत, पण ते पण आपले गोल असले पाहिजेत, आणि गोल असल्याशिवाय आपण ते पूर्ण टार्गेट करू शकत नाही. जसं असं मानसीपती यांनी मॅडमला 5 लाखाचा जे पेआउट आला रिपर्चेसचा, मी दोनदा क्लिक केला, दोनदा चेक केला, म्हणलं हा मंथचा आहे का रिपर्चेस इन्कम आहे, तर ते म्हणे रिपर्चेस इन्कम. मी मॅडमला पण बोलले, बघा म्हणजे कसं आहे ह्या प्लॅटफॉर्म मध्ये तुम खुद पर इतना खर्च करो की गूगल तुम्ही सर्च करे, बरोबर. म्हणजे आपली पहचान गुगल वरती आपली ही करणार आहात. एवढा छान हा प्लॅटफॉर्म देणारे आपले ग्रेट लीडर CMD सर, विकास गोपाळ सर आणि प्रिया मॅडम यांना खरंच मनापासून धन्यवाद म्हणते, की त्यांनी महिलांसाठी याच्यामध्ये शिक्षणाची ह्याची कसलीच अट नाही. जी महिला आमच्या बहादूर आहे, तिला सुद्धा मन आहे, तिला सुद्धा काही अशी इच्छा असतात, त्या इच्छा आकांक्षा ज्या काय आहेत ना, त्या खरंच या दोघांमुळे आहे. आणि जी बोलण्याची टॅक आहे ना, आपले महागुरु दिनेश शिंदे सर, ते हे ह्यांच्यामुळे आहे. कारण बघा एक महिला असते, तिला कोणी म्हणजे बोलायला गेलं तरी तुला काही कळत नाही, तू बोलू नको, अशा गोष्टी होतात. पण आपल्याला शिंदे सरांनी बोलायला शिकवलेलं आहे. आणि मी जे आता बोलते ते सगळं म्हणजे शिंदे सरांच्या ट्रेनिंग मुळे आहे. मग त्यासाठी मी सगळ्यांना सांगणं आहे की DS1 करणं खूप गरजेचं आहे, DS2 करणं गरजेचं आहे. जेवढे नवीन न्यू मेंबर आहेत, तुम्ही जेवढे बसवताल ते ऍक्टिव्ह झालं की पेआउट आपलं आपोआप वाढणार आहे. तर थँक्यू सो मच VR मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. थँक्यू मानसी मॅम, मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. थँक्यू जयश्री मॅम. आणि yes, जयश्री मॅम जे बोलल्या, मी माझ्या व्हिडिओत पण 1-2दा बोललेली आहे की जिसने किया है खुद पे खर्च उसको ही दुनिया ने किया है गूगल पे सर्च. आणि हे वाक्य म्हणजे मी फक्त बोलले होते, पण माझ्याच टीम मध्ये, पेन टीम मध्ये स्नेहा दांबोळे मॅम आहेत. मला स्वतःला ही गोष्ट माहित नव्हती. जेव्हा त्यांनी सांगितल्यावर मला कळाली की त्या कुठे मीटिंगला वगैरे गेल्या तर त्या गुगलवरती माझं नाव टाकतात मानसी पत्त्याने. आणि त्यांना तर मलाच नव्हतं माहिती की गुगलला सर्च केल्यावर माझं नाव आणि माझा संपूर्ण डेटा येतो. आणि त्याच्यानंतर मी स्वतः सर्च करून बघितला आणि मला वाटलं की अरे येस, मी वाक्य बोलली, पण खरोखर गुगलवर किंवा ChatGPT वरती माझं नाव टाकल्यानंतर माझा संपूर्ण डेटा, माझे सगळे व्हिडिओज, हे सगळ्या गोष्टी येतात. म्हणजे ही गोष्ट जयश्री मॅम ने सांगितली ती खरं आहे की जब खुद पे खर्च करते तो गूगल पे हम सर्च हो जाते, है ना. सगळे सर्च होत नाहीत. सो थँक्यू जयश्री मॅम. आणि नेक्स्ट मी अनम्यूट करतीये आरती भोईर मॅम ना. आरती मॅम. येस मॅम. आताच थोडा वेळ झाला भायखळ्यावरून आली आहे. सो असे अवतारात बसली, पण रावलं नाही, सगळे बोलतायत म्हणून. सो ना संघर्ष न तकलीफ तो क्या मजा है जीने में, ना संघर्ष न तकलीफ तो क्या मजा है जीने में, बड़े बड़े तूफान भी थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. सो नमस्कार, मी आरती हितेश भोईर, VR मोर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये प्लॅटिनम डायरेक्टर या पोझिशनवर काम करते. आणि ही जी बँक घेतली ती खरंच मला खूप लागू होते, कारण जिथे जिथे कधी करायला काही गेली की कठीण प्रसंग येत जायचे आणि त्यावर मात करत करत इथपर्यंत आले.
आणि इथपर्यंत येता येता खूप मोठा प्रवास होता. पण त्यासोबत धक्का देणारे जे आमच्या ग्रेट लीडर मानसी मॅम आहेत, त्या नेहमीच सपोर्टला असायच्या. आणि त्यामुळे सोबतच आपले एमडी विकास गोपाळ सर, प्रियाकड मॅम, शिंदे सर, इवन ट्रेनर सगळेच असायचे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी तो पुश मिळत गेला. प्लस सोबत हे जे आमचे सगळे डायमंड्स लोक आहेत आणि त्यासोबत माझी टीम, कारण त्या टीमला बघूनच आज इथपर्यंत पोचली आहे. आणि आता माझा जो या आठवड्याचा पे आउट आलाय तो 10,000 प्लस आलेला आहे आणि खूप छान वाटतंय. पण त्याहीपेक्षा मला एक भारी वाटतंय की माझ्या टीम मध्ये जे माझे गोल्ड आहेत त्यांना 12,000 प्लस पे आउट आलेला आहे. माधुरी भालेकर मॅडम आहेत, प्रशांत भालेकर सर आहेत. सो खूप म्हणजे प्राऊड वाटतंय की यार आपल्या टीम मध्ये इतके जबरदस्त डायमंड आहेत आणि खूप छान काम करतायत, दिवस रात्र एक करून सगळे कुठे ना कुठे पळतायत. सो भारी. त्यात अरुणा पाटील मॅडम आहेत, ज्या गोल्ड आहेत, त्यांना सुद्धा 10,000 प्लस पे आउट आलेला आहे. इवन बरेच जण आहेत, म्हणजे खूप जणांचे मी पे आउट्स बघितले ह्याच्यावर ग्रुपवर. आणि मला इतकं भारी वाटलं की यार आपल्याला जे पाहिजे होतं ते आता मिळतंय. आणि एक पोझिशन अशी होती की आपण कुठेतरी आपल्यासाठी पळत होतो, पण आज असं झालंय की आपण आपल्यासाठी पळण्यापेक्षा आज टीमला कसे पे आउट येतील, टीमची स्वप्न कशी पूर्ण होतील ह्याच्या मागे पळतोय. सो खूप भारी वाटतंय. सो थँक्यू सो मच ऑल ऑफ यू जे जे ह्या जर्नीमध्ये होते. आणि खूप छान वाटतंय की 15 लाखाच्या वरती आज आपण अजून वाढलाय. नेहमी मी 15 बोलते, पण आता वाढलेला आहे. आणि त्यासोबतच 1,28,000 जो माझा पे आउट आला मला एका महिन्याचा, आपला जो रिपर्चेसचा धमाका जो सरांनी लावला, त्यामध्ये मी माझे जे मॅनेजर आहेत त्यांना मी माझा हा व्हिडिओ पाठवला 1,28,000चा, जिथे मी जॉब करत होते. तर सरांनी ना, म्हणजे माझ्या मॅनेजरने मला एक लिहून पाठवलं की आरती, तू नेहमीच माझ्यासाठी मोटिवेशन होतीस आणि तुला बघून मला खूप इन्स्पायर वाटतंय आणि तुझी खूप अशीच प्रगती होत राहो. असं हे जे शब्द बघितले आणि मला इतकं भरून मी पावली की यार मॅनेजर ज्यांना सुट्टी मागण्यासाठी आपल्याला सांगावं लागायचं की सर सुट्टी घेऊ का, आणि आज ते मॅनेजर आपल्याला इन्स्पिरेशन मानतात, मोटिवेशन मानतात. सो खूप भारी वाटतंय. सो येस, थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. आणि ऑलरेडी सगळ्यांना थँक्यू बोलले. सो थँक्यू सो मच मानसी मॅम, थँक्यू सो मच माधुरी मॅम, ज्यांनी इतकं सुंदर प्लॅटफॉर्म माझ्यापर्यंत पोहोचवला. आणि थँक्यू सो मच माझी टीम आणि विकास सर, प्रिया मॅम, थँक्यू सो मच. येस, थँक्यू आरती मॅम. खूप छान असा फीडबॅक दिला. आणि आरती मॅम जेव्हा बोलल्या तर मला स्वतःला पण ती गोष्ट आठवते की कोरोनामध्ये माझा जेव्हा जॉब म्हणजे मिळेल नाही मिळेल असं चाललं होतं की तुम्हाला परत ठेवणार नाही ठेवणार, ठेवणार नाही ठेवणार. पण मला आता असं मनापासून त्या माझ्या बॉसला जाऊन भेटावं असं वाटतं आणि त्याला सांगावं वाटतं की लव्ह यू माय बॉस, मला तू कामावर परत ठेवलं नाहीस. कारण तर त्यांनी मला कामावर ठेवलं असतं तर मी त्या 20,000वरतीच राहिली असती. आज त्यांनी मला कामाला नाही ठेवलं म्हणून मी 5 लाखावरती पोहोचली. सो आयुष्यात कधीच कुठली गोष्ट घडते ती आपल्या वाईटासाठी घडत नाही. आणि खरंच मला माझ्या कधी कधी मनात असा विचार येतो की जाऊन सरांना भेटावं आणि सरांना सांगावं की सर थँक्यू, तुम्ही मला कामाला ठेवलं नाही. असं वेगळं वाटेल त्यांना, पण खरंच त्याच्यामधून आपली ग्रोथ झालेली आहे. सो काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात त्या नेहमीच आपल्या चांगल्यासाठी घडतात. शीतल मिश्री मॅम, तुम्हाला अनम्यूट करते मी. थँक्यू मॅम सो मच मला अनम्यूट केल्याबद्दल. माझं तर आठवड्याचा पे आउट 1,260 आलेला आहे. आणि माझ्या बरोबर संगीता भुवड, ज्या अजून ब्रॉन्झही नाहीयेत, त्यांचा पे आउट पण तेवढाच आलाय. त्याच्यामुळे मी खरंच खुश आहे. आणि सगळ्यात जास्त खुश मी काय माहितीये, माझी मुलगी मला हे पे आउटचं फीडबॅक ऐकून विचारते. तिचं अकाउंट ओपन केले ना याच्यामध्ये, तिला माहितीये, ट्रायपॉड घेतलेलं पण माहितीये. मला विचारते की आई माझ्या अकाउंट मध्ये किती पैसे आले. म्हटलं मला एकदम कसं तरी वाटलं, हिला बहुतेक जास्त पाहिजेत आणि माझ्याकडून कमी आकडा जाईल, 630 वगैरे, म्हणजे 535 वेलकम बोनस. तर म्हणे की हो तेवढे आलेत. म्हटलं तुला किती वाटले किती असतील? 50 रुपये. आणि म्हटलं डोंट वरी, तू करोडपती बनणार आहे. ती काय उत्तर दिलं तिने माहितीये का? मी करोडपती बनणार नाही, मी करोडपती आहे. दिस इज व्हॉट द ॲटिट्यूड ऑफ द स्मॉल गर्ल, लिटिल गर्ल. आणि आपण कुठे आहोत अजून?
आपण नुसतं स्वप्न बघतोय. शी इज सेइंग दॅट आय एम करोडपती. समजतं. हल्लीची तर हेच मला जनरेशन शेअर आपण करायचं होतं. अँड आय एम व्हेरी येस. हॅपी फॉर हर. नाही नाही, आताची थँक्यू. जनरेशन ही विथ म्हणजे म्हणतो ना विथ कॉन्फिडन्स चालते. आपण आपली जी जनरेशन होती ती विथ लो कॉन्फिडन्स होती. आपण हे करू शकतो नाही करू शकतो, पण आताची जनरेशन तो कॉन्फिडन्स घेऊन फिरते. आणि खूप छान, खूप गोड आहे तुमची मुलगी आणि मस्त फीडबॅक तुम्ही दिला. थँक्यू सो थँक्यू मच. सो मच मॅम. थँक्यू. येस, नेक्स्ट मी अनम्यूट करते ज्योती पाटील मॅम. आता जेवढे हँडरेज आहेत तेवढे आपण फीडबॅक घेऊ. ज्योती पाटील मॅम. अनम्यूट करा मॅम. हा बोला बोला. ज्योती मॅम, आय थिंक त्यांना नेटवर्क इश्यू आहे. धनश्री मॅम तुम्ही बोला तोपर्यंत. अनम्यूट करा. नाही होत आहे. सारिका शेडगे मॅम तुमचा बघा. हॅलो, येस आवाज मॅम. येतोय मॅम? हो येतोय, बोला. सॉरी मॅम, मी कॅमेरा ऑन नाही करते, कामात आहे. थँक्यू सो मच मॅम, मला इथे बोलण्याची संधी दिली. सर्वात आधी मी आपले ग्रेट लीडर आहेत मानसी पताने मॅम, त्यांचे सुद्धा खूप आभार मानते. कारण की त्यांच्याकडे बघून खरंच म्हणजे मी स्वतः खूप इन्स्पायर होत असते. मी सतत त्यांचे व्हिडिओ पण बघत असते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला या प्लॅटफॉर्म मध्ये जे आणलं ते सारिका जाधव मॅम, माझ्या लीडर आहेत, सोनल मॅम आहेत, मानसी परब मॅम आहेत, स्मिता मॅम आहेत, आणि आपले सर्वच व्ही आर मोरचे जे लीडर आहेत, तर त्यांच्याकडून खूप असं शिकण्यासारखं बरंच काय आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले सीएम मॅम आहेत, एमडी प्रिया मॅम, तर त्यांनी सर्वसाधारण महिलांना हा जो काही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय ना, तर त्याच्यामुळे प्रत्येक गृहिणी खुश आहे की म्हणजे मला घरी राहून का होईना कधीतरी मी बाहेर पडते, पण त्याच्यातून मला इन्कम येतोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजचा माझा पे आउट 3,300 प्लस आहे. वा. तर खूप खुश आहे मी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी आता पुण्यामध्ये फ्लॅट बुक करते. तर अरे वा. म्हणजे आमच्या घरामध्ये म्हणजे असं चर्चा आहे की होईल की नाही आपल्याला एवढं पेमेंटचं मॅनेज, मुलांचं शिक्षण आहे, मग एवढा लोड होईल, हे होईल. पण मला कुठेतरी आतून असं वाटतंय की नाही, की आपण हे करू शकतो, मी याच्यातून अजून छान इन्कम घेऊ शकते आणि मी नक्कीच माझ्या नक्कीच मॅम. मिस्टरांना हेल्प करू शकते. येस मॅम, तुम्ही हे पाऊल उचला आणि ऑटोमॅटिक तुम्हाला त्या तुमच्या गरजा भागवण्यासाठी तुम्ही ऑटोमॅटिक पळाल आणि तुमचं ऑटोमॅटिक पे आउट वाढेल. त्यामुळे नक्कीच तुम्ही याच्यामध्ये हात घाला. वी आर मोर तुमच्या सोबत आहेत. थँक्यू सारिका मॅम. थँक्यू मॅम. आणि थँक्यू मॅम, नेहमी तुमचा सपोर्ट असतो त्यासाठी सुद्धा खूप खूप थँक्यू तुम्हालाही. येस येस, थँक्यू. थँक्यू सो मच एव्हरीवन. येस, ममता म्हात्रे मॅम बोला. मॅम अनम्यूट नाही झालाय. माईक वरती क्लिक करा. मला वाटतं ज्यांचं अनम्यूट होत नाही त्यांच्याकडे नेटवर्क इश्यू आहे, कारण काही लोकांचं होत आहे. नाही होत आहे. मानसी जांभळे मॅम बोला. एक्झिक्युटिव्ह डीएस. थँक्यू मॅम. नमस्कार, मी मानसी जांभळे कराडमधून आहे आणि टीम कोहिनूरमधून आहे. मला सांगायला आज खूप आनंद होतोय की तुमच्या सगळ्यांचे जेव्हा पेआउट्स बघायचे
नंदिनी मॅम, शाहीन मॅम, मानसी मॅम, जयश्री मॅम, ह्या सगळ्यांचं जेव्हा टॉप 10च्या लिस्टमध्ये नाव यायचं त्यावेळेस खूप मनात अशी यश आहे की एकदा तरी माझं नाव यावं आणि ह्या पद्धतीनं मला काम करायचं होतं. सो त्या पद्धतीनं जी विश आपण मनात ठेवली होती ती विश आज पूर्ण झालेली आहे दुसऱ्यांदा. सो आज पण टॉप 10च्या लिस्टमध्ये नाव आलेलं आहे आणि हे मला माहित नव्हतं कारण का आज सातारला मीटिंग होती त्याच्यामुळे मला बाहेर जायचं होतं. आपण बाहेर जाताना पटापट पण जेव्हा टीमचा फोन आला, मॅम तुमचं नाव आलं आणि जेव्हा टीमकडनं हे ऐकायला मिळालं खूप आनंद वाटला आणि आज सांगायला आनंद वाटतो की माझ्या टीम मधनं जवळजवळ 18 लोकांना पेआउट्स आलेले आहेत. वा त्यामुळे आज खूप खुश आहे आणि आज माझा हायेस्ट पेआउट आलेला आहे. 21,000 प्लस पेआउट आलेला आहे. त्याच्यामुळे मी खूप खुश खूप आहे आणि तुमच्या सगळ्यांचं इन्स्पिरेशन तर आहेच आहे. सो ह्याच पद्धतीनं काम करायचं आणि टीमला जास्तीत जास्त त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करायची आहे. खूप छान. सो आज इतक्या सगळ्यांचे हँड राईज आहेत त्यामुळे मी खूप पुढे बोलत नाहीये. थँक्यू सो मच मॅम मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. येस येस खूप छान मानसी मॅम. आणि मला एक्झिक्युटिव्ह डीएस सुद्धा नवीन पोस्ट जी आहे सगळ्यांना मिळाले त्याच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन. माझे जे गोल्ड डायरेक्टर दुपारी गोल्ड प्लॅटिनमची मीटिंग होती तर मी सारखं गोल्ड ना बोलते प्लॅटिनम ना बोलते तर मधले एक्झिक्युटिव्ह आहेत आता 7-8 जण झालेत. म्हणलं मॅडम एक्झिक्युटिव्हचं काय? मी म्हटलं अरे नवीन पोस्ट झाले त्यामुळे पटकन तोंडात येत नाही. म्हटलं तुम्ही आहात म्हणतात आम्ही गोल्ड आणि प्लॅटिनमच्या मधले झालो. मध्ये आहोत. नक्कीच. थँक्यू. धनश्री मॅम बघा एकदा अनम्यूट होतंय का? आता नवीन कोणी हँड रेज करू नका, जे आहेत ते आपण घेऊया. धनश्री मॅम नेटवर्क नाही मला वाटतं तुमच्याकडे. ममता मॅम तुमचं होतंय का बघा एकदा. ज्योती पाटील मॅम तुमचं पण बघा. ज्योती पाटील हॅलो मॅम. मॅम. हा येस बोला हॅलो, मी उडान टीम मधून बोलते मॅम. बोला. माझ्या टीम लीडर वैशाली बंगाडी मॅडम आहेत आणि सपोर्टेड वैशाली भगत मॅडम आहे. मी आता जॉईनिंग केली होती मॅम 2-2.5 महिने झाले. माझा आजचा प्लेआउट आहे 1,875. वा मला खूप मस्त. असं वेगळं वाटतंय की या आपण 2 महिन्यात एवढं करू शकतो. माझ्या डाऊनलाईनला आहेत ते मेंबर आता करतील ते पण आयडी ओपन. त्यांना मी पुश करते म्हणजे त्यांना मी सांगते करा या फील्ड मध्ये काहीतरी केल्यानंतर काहीतरी करू शकतो आपण. बरोबर. नक्की. माझी टीम मेंबर सुलताना आहे. सुलताना तिलाही 804 रुपये पडले. तिलाही टीम मस्त. मेंबर असून तिला 804 रुपये पडले. ती म्हणे मॅडम तुम्ही जास्त फिरताय तुम्ही हार्ड वर्क करताय म्हणून तुम्हाला जास्त प्लेआउट निघाला म्हणे. मला खूप असं भारी वाटतंय मला मॅडम की स्वतः आपण काही करू शकतो. आपण जर नक्कीच. निश्चय केला ना तुम्ही तर 1800 घेऊ आपण शकता तर काहीही तुम्ही करू 18,000 शकतो. पण घेऊ शकता मॅडम. 18 लाख सुद्धा घेऊ शकता. ही पॉवर आपल्या VR मोर मध्ये आहे आणि नक्कीच खूप छान इन्कम घेऊ शकता. वैशाली मॅडम सारखे लीडर आहेत सोबत. सो छान काम करा. नाही आणि ते आपल्याला हेल्प करतील तरच त्याच्यातलं कळेल मॅडम. असं कळणार नाही लवकर. ते सपोर्ट करतील आपण त्यांना सपोर्ट करायचं. टीमला घेऊन चालायचंय. आणि माझी अशी इच्छा आहे पुढे की माझ्या ज्या डाऊनलाईन आहेत खालच्या ज्या आहेत आयडी ओपन केलेल्या आहेत मी त्यांनाही प्लेआउट लवकर निघाल पाहिजे. माझा जसा निघाला तसा जेणेकरून तेही काम करतील. मला एकदम फ्रेश वाटेल त्या दिवशी की अरे त्यांनाही पडालं काहीतरी पैसे पडाले बुवा तेही करू शकतात. नक्की 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 नक्की. थँक्यू मॅम. मी नाडाने बोलते ज्योती सुनील पाटील. वैशाली मॅडमांनी आम्हाला धुळे जिल्हा वैशाली मॅडमांनी सांगितलं होतं की करा मॅडम तुम्ही करू शकता. मग करू खूप शकताय छान कळलं वाटतंय ना? मॅडम. करू शकताय समजलं ना? आलं की नाही पे आउट छान? हो. नक्की नक्की. थँक्यू मॅडम मला बोलण्याची संधी दिली. विकास गोपाळ सर यांना पण धन्यवाद. प्रियाकर मॅडम यांना पण धन्यवाद आणि रोहिणी बंगारदिवे टीम मेंबर आहे ते आता लवकरच गोल्ड होणार आहे. त्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा की ते गोल्ड होतील म्हणजे मला पण काहीतरी वाटेल की माझ्या लीडर गोल्ड झाले. येस येस. थँक्यू मॅम. थँक्यू. येस माधुरी काटे मॅम बघा तुमचं अनम्यूट होतंय का? हॅलो, आवाज येतोय मॅम? हो येस मॅम बोला. हा नमस्कार. माझं नाव माधुरी मनोज काटे. कॅमेरा मी ऑन करा. रावेरीतून आहे. कॅमेरा ऑन करा. कॅमेरा ऑन करा. मॅडम कॅमेरा तब्येत पण बरी नाही आणि जरा घरच्या ह्याच्यामध्ये. ओके बरं ठीक आहे बोला. अं, आज माझं पेआउट 1205 आलेलं आहे.
थोडी तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे जरा फील्डवर जाता नाही आलं. यावेळेस कमी आलंय पेआउट. आणि मला आता पुन्हा एक वेळा आनंद असा होतोय की माझ्या जे रुपाली पाटील डाऊनलाईन आहे माझ्या, त्यांना पुन्हा माझ्यापेक्षा जास्त पेआउट आले 1474. तो आनंद वेगळाच आहे. आणि वी आर मोरने इतकं वेळ लावलेला आहे की मुलगा माझा 4.5 वर्षाचाच आहे. मी ऍक्च्युली घराच्या बाहेर बॅनर लावलं आपल्या फूड सप्लिमेंटला. आता रोडने जे येता जाता त्यांना काय प्रत्येकाला आपण सांगू शकत नाही घराच्या बाहेर राहत नाही की असं असं आहे. म्हणलं वाचल्यानंतरच जातील. तर माझा मुलगा मला म्हणतो, मम्मी आता ते तू बॅनर लावलं, आता आपण 4 व्हीलर घेणार आहे. का? तर मग ते बॉटल बघतील, मग कस्टमर येतील, मग पैसे येतील, मग आपण त्याच्यामध्ये 4 व्हीलर घेऊ. म्हटलं बरं तूच बाकी होता आता. एवढंच 4.5 वर्षाचा मुलगा इतका विचार करतो. बाजूला लग्न होतं आमच्या बाजूला, तिथे त्या लेडीज येत होत्या. त्याचं म्हणणं काय होतं, त्या डेमो करता आपल्या इथं कंपाऊंड मध्ये का नाही येते, ते तिकडे का जातात? त्यांना म्हणतो तो आवाज, तो इकडे या ना, हे बघा हे काय लावले. मला इतकं कसं पण वाटलं. म्हटलं अरे बाबा त्यांनी डेमो बघितलेला आहे. म्हणजे एवढ्याशा लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना आपल्या कंपनीने वी आर म्हणून वेळ लावलेला आहे. माझी मुलगी 4थीला, तिचे पण पूर्ण म्हणजे आपले फूड सप्लिमेंटची नावं वगैरे सगळे पाठ आहे, मुलाचे पण पाठ आहे. इतकं छान प्लॅटफॉर्म सरांनी दिला त्याकरता. आणि विशेष कौतुक मानसी मॅडम, तुमचं तर आहेच नेहमी राहील. तुमच्यामुळेच आम्हाला ताकद मिळते नेहमी. आणि ह्या वेळेस आज तुमचं पेआउट खूप छान आलं. तुम्हाला पण कॉंग्रॅच्युलेशन आणि थँक्यू मला बोलायची संधी दिली. माझ्या लीडर आहे योगिता महाजन मॅडम, चाळीसगाव इथल्या. तर थँक्यू सो मच विकास सर, प्रिया मॅम, मानसी मॅम, योगिता मॅम. थँक्यू. तुम्ही आजारी आहेत तरी एवढे छान दिसता. मग आजारी नसेल तेव्हा किती छान. फसलं भारी मॅम भारी. बघा, त्याच्यामुळे मी ओपन करत नव्हते कॅमेरा. म्हणूनच म्हटलं आजारी आहात तर एवढं छान दिसता, आजारी नसताना किती छान दिसत असेल. थँक्यू फीडबॅक साठी. येस अनिता मॅम बोला. स्पर्धा नको कोणाशी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी. नमस्कार, मी अनिता येराव ओझर, नाशिक येथून. म्हणजे जे वाक्य मी बोलली त्याप्रमाणेच मी टीमला पण सांगते की स्पर्धा करू नका, पण स्वतःला सिद्ध करून दाखवा की तुम्ही पण काहीतरी करू शकता. तुमचे जे स्वप्न आहेत ते तुम्ही पूर्ण करू शकता. आणि असंच वाढता ग्रोथ माझ्या टीम मध्ये पण खूप छान छान आज इन्कम आलेलं आहे. ते सांगायला एक म्हणजे माझं इन्कम पेक्षा मला त्यांचं इन्कम वाढतोय याचा खूप आनंद होतोय. कारण त्यांची ग्रोथ खूप महत्वाची आहे आणि आपण जे स्वप्न त्यांना दाखवले ते नक्कीच पूर्ण होतील. आणि सगळ्यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत. आणि वी आर मोर असा प्लॅटफॉर्म आहे की तिथं सगळ्यांचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे. म्हणजे एकट्याने जाऊन उपयोग नाहीये, तर टीमला सोबत घेऊन जायचंय. आमचे जे डायमंड आहेत ते खरंच खूप छान काम करतात आणि खूप प्राऊड फील होतं की प्रत्येक वेळेस त्यांचंही नाव येतंय. दर आठवड्याला ते पण पेमेंट घेत आहेत. तर असंच त्यांचंही पेमेंट वाढत राहो. आणि आजचं माझं इन्कम आहे 36,800 प्लस. तर खूप अभिमान वाटतो आणि खूप प्राऊड फील होतं स्वतःवर की आपण एक गृहिणी होतो आणि आज बिझनेस वुमन झालोय. आणि हे सर्व शक्य झाले आपले सीएमडी माननीय श्री विकास गोपाळ सर, एमडी प्रिया कड मॅडम यांच्यामुळे. की त्यांच्यामुळे एवढं छान आज ज्या गृहिणी आहेत त्या आज इन्कम घेत आहेत आणि त्यांचे छोटे मोठे स्वप्न पूर्ण करतायत. आणि सगळ्यात सगळ्यात जास्त थँक्यू म्हणेल मी माझ्या टीमला, माझ्या डायमंडला, की त्यांच्यामुळे मी आज एवढं घेऊ शकते पेमेंट. थँक्यू सो मच मानसी मॅडम, सोनल मॅडम, मला बोलण्याची संधी दिली. थँक्यू. थँक्यू अनिता मॅम, खूप छान फीडबॅक दिला तुम्ही. आता बस नवीन नवीन हँडरेस करू नका, आपल्याला मीटिंग एंड करावी लागेल. अगोदर हँडरेस करत नाहीत आणि शेवटी शेवटी हँडरेस करतात सगळे. येस वैशाली मॅम बोला. सगळ्यांनी बोलल्या बोलल्यानंतर असं वाटायला लागतं आता आपण पण बोलूया. नाही काय झालंय, म्हणजे आपले आता डाऊनलाईन ज्यावेळेस नवीन डाऊनलाईन बोलायला स्टार्ट करते, बरोबर आहे, त्यांना दुजोरा म्हणून आपण थोडंफार तर त्यांचं पण अप्रिसिएशन करणं आपलं पण गरजेचं काम आहे, बरोबर. त्यांना म्हणजे स्वतःला आपण ज्यावेळेस आपल्या डाऊनलाईन किंवा आपल्या टीम मेंबरला सपोर्ट म्हणून काही गोष्टी देतो तर आपल्याला सगळ्या गोष्टी सोबतच द्याव्या लागतात. म्हणून म्हटलं आपल्या ॲज अ टीम मेंबर्स बोलताय तर आपल्याला त्यांचं अप्रिसिएशन करणं खूप महत्वाचं आहे. कारण ते ग्राउंड लेवलला जेव्हा आपण स्वतः फिरत होतो त्यावेळेस आपल्याला वाटायचं ना की आपण खरंच करू शकू का वी आर मोर, बरोबर. त्यावेळेस आपल्याला सांगायला कोणी नव्हतं, पण आज आपण अवेलेबल आहोत सगळ्यांसाठी, आपल्या टीम मेंबरसाठी.
म्हणून मला खास सांगायला वाटतं की ज्यावेळेस आपल्या टीम मधून जेव्हा 25 जणांना पे आउट येतो आपल्या टीम मेंबर्सला, तेव्हा खूप आनंद वाटतो की खरंच म्हणजे आपण आपल्या टीमला म्हणजे काहीतरी सांगण्यामध्ये म्हणजे आपण थोडे तरी सक्षम झालो आहोत की आपण आपल्या टीमला ग्रो करू शकू. बरोबर? तर याच पद्धतीने म्हणजे सगळ्यांकडून म्हणजे सगळे जे लीडर्स असतात त्यांच्याकडून पण आपण बऱ्याचशा गोष्टी शिकतो. आणि थँक यू म्हणेल मी. वी आर मोर ही जी सिस्टीम आहे, सिस्टीमने खूप शिकवलं. आज आपल्याला सगळ्यांना धरून चालणं आपले माननीय विकास गोपाळ सर, आपल्या आदरणीय प्रिया मॅडम आणि सगळे जे अपलाईन लीडर सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा ते सरस ठरतात, त्यावेळेस खरंच वाटतं की आपण पण ह्या गोष्टी करू शकू. हेच खूप महत्वाचं आहे. म्हणून आजचा माझा पे आउट आलेला आहे 20,000 प्लस इन्कम आलेला आहे मला. तर ह्या गोष्टीतून आनंद वाटतोय, की म्हणजे आपण आपल्या खालच्यांना खूप काही देऊ शकतो आणि त्यांची स्वप्न घडवू शकतो. एवढे सक्षम म्हणजे वी आर मोरने आपल्याला सक्षम केलेलं आहे. थँक यू मानसी मॅडम बोलल्या म्हणजे आज खूप वेळ झालाय तरी तुम्ही आम्हाला बोलायला चान्स दिला. थँक यू सो मच. येस येस, थँक्यू वैशाली मॅम, खूप छान फीडबॅक होता तुमचा. ममता म्हात्रे मॅम, एकदा बघा तुमचं अनम्यूट होतंय का? लास्टला सायली मॅडमना बोलायला देणार, म्हणजे त्या क्लोजिंगही करतील. मीटिंगची ओपनिंग त्यांनी केली होती, क्लोजिंग पण त्याच करतील. रेश्मा सोनकर मॅम, बोला तुम्ही. हॅलो, येतोय आवाज मॅडम? येस मॅम. हा, तर नमस्कार. मी सौ रेश्मा नितीन सोनकर. तर मला देखील माझा आज फीडबॅक द्यायचा आहे. आता सगळ्यांचे मी फीडबॅक ऐकतेय, तर मला माझ्या टीमचं देखील कौतुक करायचं आहे. प्लस माझे जे अपलाईन आहेत त्यांचं देखील कौतुक करावं असं वाटतंय की अपलाईन जे आहेत प्राजक्ता मॅडम, साक्षी मॅडम, त्यांचे देखील छान छान पे आउट आलेले आहेत. आणि प्लस माझी जी डायमंड आहे ही कोमल पाटील मॅडम पनवेलची, तर तिचं देखील म्हणजे माझ्यापेक्षा छान आलंय पे आउट, त्याचा मला जास्त आनंद आहे. प्लस माझी टीम आता काम करू लागलेली आहे, तर ते पण मला खूप म्हणजे भारी वाटते म्हणजे. आणि प्लस 4 जणींना छान पे आउट आलाय आणि 2 जणांचे आयडी लेट पडले, त्याच्यामुळे त्यांचं नेक्स्ट मंगळवारी येणार आहे. पण अजूनही काम चालू आहे. खूप छान छान आमचे डेमो चालू आहेत, तर खूप भारी वाटते मॅडम. थँक्यू, म्हणजे खूप छान फीडबॅक. हा, आणि मानसी मॅडमचं म्हणजे मानसी मॅडमचं कौतुक आहे की त्यांचा खूप सपोर्ट असतो आम्हाला नेहमीच, आणि नेहमी ते अप्रिशिएट करतात. तर मानसी मॅडमचा सपोर्ट नेहमीच आहे आमच्या सोबत. प्राजक्ता मॅडम झाल्या किंवा माझी टीम झाली पनवेलची किंवा इतरही, तर खूप सपोर्ट म्हणजे अशा लीडर खरंच होणे नाही असं मला तरी वाटतंय. आणि सगळ्यांनाच वाटतंय ते ऍक्च्युली. आणि आपले जे सर आहेत, विकास सर आहेत, प्रिया मॅडम आहेत, तर त्यांचं देखील म्हणजे खूप कौतुक आहे की त्यांनी अशी कंपनी स्थापित केली महिलांसाठी. खरंच खूप छान वाटतं म्हणजे. आणि आजचा माझा पे आउट आहे 3,347 रुपये. तर अजून तो वाढत जाणार आहे आणि वाढणार आहे. तर हीच मी सदिच्छा व्यक्त करते. थँक्यू रेश्मा मॅम, खूप छान फीडबॅक. आणि खूप मेहनत करतात, खूप जिद्दी आहेत रेश्मा मॅम. बऱ्याच संकटांना पार करून करून पण त्यांनी VR मोरची साथ सोडली नाहीये. आणि हेच तुमचे कष्ट जे आहेत ना, ते भविष्यात तुम्हाला खूप मोठं इन्कम कमवून देणार आहेत. हो सो मॅडम. पेशन्स ठेवायचे आणि कन्सिस्टन्सी ठेवायची. काही होऊ दे, सोडायचं VR मोल नाही. हे बघून आहे ना, म्हणजे VR मोलचं आपलं जे आता काम आहे ते बघून मला बाहेरून बरेच सारे अपॉर्च्युनिटी येत आहेत म्हणजे बिझनेससाठी. पण मी सांगितलं नाही, मला VR मोरच करायचं आहे. VR मोर सोबतच राहायचं आहे. भले आता ती माझी फ्रेंडच आहे, ती म्हणते अगं तू इकडे ये ना, बघ तू छान इन्कम कमवशील 5 वर्षात, असं तसं. म्हटलं 5 वर्षात मी इकडे देखील पुढे जाणार आहे. इकडे तिला देखील मी सांगितलं तूच इकडे ये, तुला 1 वर्षात कमवून देतो. तिला मी तेच म्हटलं, तूच इकडे ये म्हटलं. ती मला समजवतीये, इकडे ये, असं आहे, तसं आहे, तसं आहे. मी ऐकून घेतलं. म्हटलं नाही, त्याच 5 वर्षात मी अजून खूप मोठी होणार आहे, खूप पुढे जाणार आहे. तिकडे पण मी कमवणार आहे, पण मला म्हटलं पैशापेक्षा म्हटलं मला माणसं महत्वाची आहेत. आणि ज्या कंपनीने मला साथ दिली आहे किंवा विकास सर आहेत, प्रिया मॅडम आहेत, मानसी मॅडम, जे कोण माझे लीडर आहेत, ते जे मला हे करतायत ना, त्यांच्यासाठी मला हे करायचंय. मला पैसा नकोय. पैसा तर मला सगळीकडेच मिळणार आहे, पण मला माणसं पाहिजेत. तर मी माणसांसाठी हे काम करते आणि कंपनीसाठी काम करते, असं मी तिला म्हणजे ठामपणे सांगू शकले. तर ते VR मोर मुळेच आहे, असं मला म्हणजे खूप हे झालं म्हणजे त्या दिवशी. थँक्यू रेश्मा मॅम.
असंच कंपनीवर विश्वास ठेवा आणि नक्कीच तुम्हाला तुम्ही केलेल्या कष्टाचं फळ मिळतंय आणि अजून मोठ्या प्रमाणात मिळेल. हो थँक्यू. मॅडम. येस. येस अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, सायली राणे मॅम, तुम्ही तुमचा फीडबॅक, तुम्हाला जे काय बोलायचं ते बोला आणि क्लोजिंग करा. आपले येस 10-20 झालेले आहेत. येस मॅम, नक्कीच. एक सेकंड हा, एक सेकंड. म्यूट झाले. थँक्यू सो मच मॅम, मला पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल क्लोजिंगसाठी. आणि आजचा खरंच खूप छान फीडबॅक झाला. खूप जणांनी सगळे पॉइंट सांगितले आणि 2 मिनिटच घेते, जास्त घेत नाही. जसं सांगितलं ना की स्टेटस ठेवा, स्टेटसचा फायदा आहे, तर खरंच आहे. कारण मी स्वतः जी जॉईनिंग केलेली आहे ती कन्सिस्टंटली 2 वर्ष फक्त आणि फक्त मानसी मॅमचा एकूण एक नुसता स्टेटस बघून 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 मी जॉईन केलंय. शेवटी 2 वर्ष लागले. कदाचित मला खूप आधीच करायला पाहिजे होतं, पण मला स्वतःला 2 वर्ष लागले. ह्याचा रिग्रेट आहे. पण हा एक नक्की, मानसी मॅम मला जसं नेहमी म्हणतात, प्रत्येकाची वेळ यावी लागते आणि जेव्हा ती वेळ येते, ती संधी येते, तेव्हा ती सोडायची नाही, त्याचं सोनं करायचं. आणि आता आपण जेवढे पण जण इथे आहोत, आज जॉईन झालो, ह्याचा अर्थ नक्कीच आपण तेवढ्या तीव्रतेने आणि डेडिकेशनने आज वी आर मोर फॅमिलीमध्ये आपण कार्यरत आहोत आणि काम करतोय. आणि असंच काम आणि हेच कार्य कायमस्वरूपी आपल्या हातून घडत राहावं. अनेकांच्या घरामध्ये खूप छान छान पेआउट येत राहावे, इन्कम येत राहावं लक्ष्मीच्या स्वरूपात, अशी सगळ्यांना मी हे करते, म्हणजे शुभेच्छा देते. आणि आजचं मीटिंग बद्दल मानसी मॅडमनी वेळात वेळ काढून आज आपल्याला खूप छान गोष्टी सांगितल्या आहेत. प्रत्येक लीडरने त्यांच्या पद्धतीने आपल्यापर्यंत कशा पद्धतीने त्यांचीही शून्यापासून सुरुवात झाली आणि ते सक्सेस घेतलेलं आहे ते सांगितलंय. तो ते इम्प्लिमेंट करूया आणि पुढे जाऊया. थँक्यू सो मच सगळ्यांना, थँक्यू सो मच. ही मीटिंग आपण आज खूप छान नोटवरती एंड करूया. उद्या पुन्हा एकदा भेटूया आणि टाइमावर जॉईन करूया. थँक्यू सो मच मानसी मॅम. थँक्यू गुड सुजाता नाईट मॅम, ऑल, तुम्ही लव्ह यू ऑल. आणि उद्या नवीन केल्याबद्दल. सब्जेक्ट सोबत 25 येस तारीखपर्यंत टीम विनर्सच्या मीटिंग असणार आहेत कंटिन्यू. सो उद्यापासून वेळेवर जॉईन व्हा आणि येस सब्जेक्ट सोबत उद्या भेटूया. थँक्यू सो मच. बाय बाय. थँक्यू सो मच सगळ्यांना. थँक्यू. गुड नाईट.